पुढील काही दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल आणि आपल्या सगळ्यांची लगबग असेल ती म्हणजे छत्री खरेदीकडे। मात्र या छत्र्या एक अनोखा संदेश देणाऱ्या ठरल्या तर आपण सध्या आहोत लालबाग परिसरामध्ये आणि नेहमीप्रमाणे गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी या पावसाच्या अनुषंगाने अनेक सामाजिक संदेश देणाऱ्या छत्र्या ज्या आहेत त्या रंगवलेल्या आहेत। आपण पाहतोय वेगवेगळ्या पद्धतीचे सध्याचे जे विषय आहेत, मग उत्तराखंडमध्ये ज्या काही स्थिती आहेत तिथला विषय असतील, अवकाळी झालेला पाऊस असेल त्यामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान असेल, देश जगाच्या नकाशावर जी काही युद्ध चालू आहेत त्यामधील काही मुख्य युद्धांचे मुद्दे असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशामध्ये आता शेवटच्या टप्प्यामध्ये जे आहेत त्या निवडणुकींचं मतदान पार पडत आहे त्या संदर्भातली जनजागृती असेल, अशा वेगवेगळ्या विषयांबरोबरच पावसाच्या स्वागतासाठीचे जे महत्त्वाचे विषय आहेत ते विषय या सगळ्या गुरुकुलमधील बाल कलाकारांनी जे आहेत ते आपल्या साकारलेल्या पाहायला मिळत आहेत। काय विषय साकारलाय आणि पावसाळा जवळ आलेला आहे, तुझी छत्री तयार आहे? हो, ॲक्च्युली आता उत्तराखंडमध्ये लाखो भाविक तिकडे पोचल्यामुळे तिकडची खूप बिकट परिस्थिती आहे, त्याच्या निसर्गावर तंत्रांवर खूप ताण आलेला आहे, त्याच्यामुळे तिथे निसर्गाची खूप हानी होत आहे। तर त्या बाबतीत एक सामाजिक संदेश देणारी माझी ही छत्री आहे। खरं तर वैशिष्ट्य आहे तुमचं या पेंटिंग्स आणि या सगळ्या संदर्भात, मात्र मुलांना छत्रीतून सामाजिक संदेश देण्याची संकल्पना कशी काय? अनेक विषयातून आम्ही मांडतो, जगभरच्या समस्या मांडतो, जगभरची युद्ध मांडतो। आपलं इलेक्शन कमिशन जे रात्रंदिवस काम करते त्यामुळे आमचं इलेक्शन सुखरूप व्यवस्थित होतं आहे, जगातली लोकशाही व्यवस्थित चालली असं वाटतं आम्हाला, त्यामुळे आम्ही ते सगळ्या विषयावर काम करतो। कॅमेरा पर्सन अनिल पवारसह प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।